श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आपल्या आयुष्यात अशी काही वेळ येते जेव्हा आपण फक्त कष्टच करत असतो, त्याचे फळ तर मिळतच नाही. पैसा घरात थांबायचे नावच घेत नाही. मन खचून जातं. अपयश, गरिबी आणि नकारात्मक विचार माणसाला आतून पोखरतात आणि त्याला कमकुवत बनवतात. कधी कधी रात्रभर रडत आकाशाकडे पाहत आपण बोलतो, माझे काहीच होणार नाही का ओ स्वामी. परंतु एक लक्षात ठेवा, प्रत्येक प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे स्वतः देव उभा असतो. दत्तगुरु आणि स्वामी आई त्यांचा आधार बनतात. हा एक मंत्र चिंता, गरिबी, आळस, नकारात्मक विचार सर्वांवर मात करतो. हा दत्तगुरूंचा, स्वामी समर्थांचा मंत्र तुम्ही शेवटपर्यंत श्रद्धेने ऐकल्याने नक्कीच तुमच्या नशीब अशा वळणावर जाऊन थांबेल जिथे प्रगती, यश, कीर्ती आणि उत्साह असेल. तुम्हाला असे दिवस येतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. दत्तगुरु महाराज आणि स्वामी आई यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे तुमच्या तोंडी पवित्र मंत्र शब्द सतत असू द्या. आज स्वामींची कृपा तुमच्यावर बरसणार आहे. हा मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय पवित्र मंत्र आहे. हा मंत्र जर तुम्ही मनोभावे ऐकला तर तुम्ही जीवनात काहीही तुमच्या जीवनात कमी पडणार नाही. तुम्हाला ते सर्व काही मिळेल ज्याची तुम्ही अपेक्षा केली होती. एक क्षण वाटत असेल, मंत्र कुठे काय करतो का? तर मंडळी, होय, मंत्र आपल्या वर्षानुवर्ष सुप्त अवस्थेत पडलेली शक्ती जागृत करतो आणि आपल्याकडे यश चुंबकासारखं खेचलं जातं. विश्वास नसेल तर एकदा हा मंत्र ऐकून तर पहा. तुमच्या नशिबावर तुमचा विश्वासच बसणार नाही. मंडळी, आपल्या कष्टाला अध्यात्माची जोड द्या. या स्वामींच्या पवित्र मंत्राची जोड द्या आणि मग पहा कामे कशी चुटकीसरशी घडून येतील. तुमच्या व्यवसायात बरकत येईल, मोठा नफा होईल आणि तुम्हाला प्रचंड पैसा मिळेल. किंवा नोकरीत प्रमोशन होऊन तुम्हाला प्रचंड पैसा मिळेल. काहीतरी भन्नाट आणि चांगले तुमच्या जीवनात करायचे असेल तर तुम्ही फक्त हा मंत्र संपूर्ण ऐका आणि मग पहा स्वामींचा चमत्कार. स्वामी भक्तवत्सल आहेत. त्यांची कृपा एखाद्यावर झाली तर तो व्यक्ती रंकाचा राजा बनायला वेळ लागत नाही. हा मंत्र जेव्हा आपण आपल्या घरात, ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मोबाईलवर लावून सोडून दिला तर हा मंत्र वातावरणातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. त्या ठिकाणचे वातावरण प्रचंड शुद्ध व सकारात्मक बनवतो आणि या मंत्राची दैवी लहरी वातावरणात मिसळून जातात. याच दैवी लहरी ब्रह्मांडात आपल्या इच्छा घेऊन जातात. त्या इच्छा ब्रह्मांडासमोर मांडतात आणि सकारात्मक ऊर्जेतील चुंबकीय आकर्षणाने ब्रह्मांड आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा आदेश देतो. ते सकारात्मक आकर्षण मग आपल्या जीवनात अशा व्यक्ती, अशा गोष्टी, अशा घटना प्लॅन करतात जेणेकरून आपल्याला ते सर्व काही मिळते ज्याची आपण इच्छा ठेवली आहे. मग ती इच्छा फक्त पैशासंबंधीचीच नाही तर नोकरी विषयी, व्यवसायाविषयी, एखाद्या नातेसंबंधाविषयी किंवा कोणी करणी, बाधा, काळी जादू, तोटका हे सर्व विघ्न जीवनातून नष्ट करण्यासाठी किंवा विवाह इच्छुकांचे विवाह जुळवण्यासाठी किंवा आपली जागा जमीन कोणी फसवून करून हडप केली असेल तर ती परत मिळवण्यासाठी अशा नाना प्रकारे हा मंत्र आपल्याला मदत करत असतो. अट एवढीच आहे की हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे. अर्धवट सेवा स्वामी स्वीकार करत नाहीत. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय